रामकृष्ण हरी. मी वैजनाथ महाराज गुट्टे. आज आपण इंग्रजी नवीन वर्षाचं निमित्तानं, खरं म्हणजे कोणतं आपलं वर्ष नवीन आहे यापेक्षा प्रत्येक जन्माला आलेला उगवणारा दिवस हा आपल्या जीवनातला नवीन दिवस आहे. तरी पण एक सुरुवात करायची आपल्याला. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक दिवशी 10 ओव्यांचं निरूपण आपण तुमच्यासमोर मांडण्याचा यूट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. सर्वांनी या निरूपणाचा लाभ घ्यावा आणि प्रत्येकानं हे निरूपण आपल्या जवळच्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवावं ही विनंती आहे. आज आपण ज्ञानेश्वरीचा निरूपणाला 3रा अध्याय घेणार आहोत, ज्याला कर्मयोग म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जो अर्जुनाला उपदेश केला त्यातील सर्वात महत्त्वाचा उपदेश आहे तो म्हणजे कर्मयोग. आणि त्या कर्मयोगाचं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीत कशा प्रकारे केलेलं आहे त्याचं वर्णन आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिली ओवी आहे की 2ऱ्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये किंबहुना उत्तर भागामध्ये स्थितप्रज्ञाची काय व्याख्या आहे अशा प्रकारे अर्जुनानं प्रश्न केल्यानंतर भगवान म्हणतात, ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थितप्रज्ञो भला ओळखतो. आत्म आनंदानं आत्मबोधानं जो तृप्त झालेला आहे, सुखी झालेला आहे आणि परमानंदानं तृप्त झालेला आहे अशा प्रकारचा जो पुरुष आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये प्रथम श्लोकामध्ये अर्जुन बोलतायत भगवंताला, जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिजनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. अर्जुन म्हणू लागलेले, भगवंता जर स्थितप्रज्ञ एवढा सुंदर आहे, एवढं सुखी जीवन जगतो, तर मला या युद्धकर्मामध्ये तुम्ही का ढकलत आहात? म्हणजे अर्जुनाला कुठून तरी युद्ध टाळायचं आहे या उद्देशाचे तर्क अर्जुन त्या ठिकाणी मांडत आहेत. आणि ते कशा पद्धतीमध्ये मांडतायत याचं माऊली वर्णन करतात. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसिले कमळापती. अर्जुन म्हणू लागलेले, भगवंता तुम्ही जे काही वाक्य बोललेले 2ऱ्या अध्यायामध्ये ते मी निक्के लक्ष देऊन ऐकलेले आहेत भगवंता. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. भगवंता कर्म आणि करता तिथं उरतच नाही. कुठं? 2ऱ्या अध्यायाचा शेवटचा विषय आहे स्थितप्रज्ञ जो आहे तो अहंकाराला दंड त्यानं दिलेला असल्यामुळं कर्म आणि करता या भावनेवर तो स्थिर नसतो. मग एवढी सुंदर अवस्था जर स्थितप्रज्ञाची आहे आणि हे जर तुमचं मत आहे भगवंता, तरी माते केवे श्रीहरी मनसी पार्था संग्रामो करी ये लाजसीना महाघोरी कर्मी सुता. मग भगवंता एवढं सुंदर अवस्था स्थितप्रज्ञाची असताना मला स्थितप्रज्ञ हो म्हणण्याऐवजी तुम्ही युद्ध करा का म्हणताय? आणि हे तुम्ही म्हणत असताना माऊली भाव व्यक्त करतायत, तुला लाज पण वाटत नाही देवा? अशा घोर कर्मामध्ये, माणसं मारायच्या कर्मामध्ये तुम्ही मला ढकलत आहात. अर्जुनाला कुठंतरी त्याच्या मनात भावना आहे किंवा माणसं मारणं म्हणजे पाप. आणि भगवद्गीता कर्माला प्राधान्य देणारा ग्रंथ आहे. पापी लोकांना मारणं म्हणजेच शांतता. बुद्ध आणि युद्ध हे एकाच उद्देशाचे 2 मार्ग आहेत. बुद्ध आणि युद्ध एकाच उद्देशाचे 2 मार्ग आहेत. भगवान बुद्धांनी जगाला शांतीचा मार्ग दाखवला, तर भगवद्गीतेनं शांती भंग करणाऱ्यांना उद्ध्वस्त केल्यानंतरच्या चिरशांतीचा मार्ग सांगितला. भगवान बुद्धांच्या उद्देशातील शांतीची अपेक्षा अर्जुन करतोय किंवा मला स्थितप्रज्ञ होण्याची इच्छा. आणि भगवंता तुम्ही स्थितप्रज्ञ होण्याचं सांगण्याशिवाय तुम्ही मला या घोर युद्ध कर्मामध्ये ढकलू पाहत आहात. हा गा कर्म तुझी अशेष निराकारशी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविसे. भगवंता तुम्ही सांगतायत किंवा कर्म कसं आहे अशेष, निराकारीशी निशेष, शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं कर्म, पाप पुण्यारहित कर्म करावं अशी भावना तुम्ही म्हणतायत. आणि मला तर पापकर्म म्हणजे हिंसक कर्मामध्ये प्रवृत्त करत आहात. आणि हे असं तुम्ही का करत आहात? हा तरी हेची विचारी ऋषिकेशा तू माणुदेशी कर्मलेशा
आणि एसनी हे हिंसा करवितू आहासे. तुम्ही मान तर सन्मान तर कुणाला देतायत? कर्मलेशा, कर्मविरहित जीवन जगणारा श्रेष्ठ असं प्रतिपादन करतायत आणि मला कर्म कर म्हणतायत. बरं, कर्म तरी चांगलं कर कुठं म्हणतायत? 4 लोक जीव घालणं वगैरे हे कर्म वेगळं म्हणले. हातात धनुष्यबाण घेऊन मार म्हणतोय. बरं, मारणं पण ठीक आहे म्हणलं, मी आजपर्यंत बरेच जणांना मारले, पण घरच्यांनाच मार, हे कुठंतरी माझ्या मनामध्ये संदेह उत्पन्न करणारी गोष्ट आहे असं भगवंताला त्या ठिकाणी अर्जुन म्हणू लागलेल्या दुसऱ्या श्लोकात सुद्धा तेच सांगतायत. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित येन श्रेयोहमाप्नुयाम. देवा त्वाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले म्हणपा अघवे विवेकाचे. देवा, तुम्हीच जर असं बोलू लागले तर आम्हाला काहीच कळत नाही, मग आम्ही काय करावं? आणि आता विवेकाचं संपलंच का काय? विवेक नावाचा प्रश्न, विवेक नावाची गोष्ट या जगात उरेल की नाही देवा? कारण विवेक, संत तेथ विवेक असणे की जे ते संत ज्या तुझ्या चरणाकडे येतात ते तुम्ही प्रभू अविवेकी बोलतायत, अशी अर्जुनाची भावना आहे. कारण अर्जुन पूर्ण ज्ञानी नाही आहे, संभ्रमित अवस्थेत आहे. आणि संभ्रमित अवस्थेत असलेला ज्ञानी व्यक्तीला अज्ञानी समजत असतो. आणि आपल्या बुद्धीमध्ये जी गोष्ट आहे तिला जस्टिफाय करण्याचा एक दुराग्रह अर्जुनाच्या मनात आहे. अर्जुनाला कोणत्याही परिस्थितीत युद्ध टाळायचं. युद्ध टाळण्याचा उद्देश अर्जुनाचा स्वच्छ आहे की पाप होऊ नये. कारण पाप झाल्यानंतर जगाचा बाप दूर जातो, देव दूर नाही गेला पाहिजे, या उद्देशानं अर्जुन स्वच्छ अंतकरणानं बोलतोय. परंतु परिणाम स्वच्छ होणार नाही आहेत, म्हणून प्रभू त्याला आग्रह करतायत. पुढं ओव्या येतील. मग त्या ठिकाणी हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा. आता पुरला आम्हा दिवस आत्मबोधाचा. देवा, तुझा उपदेशच जर असा असेल माणसं मारायचा तर आम्हाला आत्मबोध कसा होईल? मी तर तुझ्याकडून आत्मबोधाची अपेक्षा करतोय आणि तू तर माझ्यासमोर त्या ठिकाणी काय करतोयस? ती युद्ध कर म्हणतोयस. मग अपभ्रंश तुझ्या बोलण्यातच आहे. तुझ्या बोलण्यातून मला आत्मबोधाची अपेक्षा आहे, तू अपभ्रंशाचं बोलतोयस. अशा प्रकारचा स्पष्ट आरोप अर्जुनजी करतायत. वैद्योपथ्य वारुणे जाय मग जरी आपणची विषस्वे तरी रोगिया कैसे निजिये सांगेमच. भगवंता, अहो रोगीच जर काय करत असेल, रोग्याला डॉक्टरच जर विष देत असेल, पथ्य सांगायचं सोडून देऊन विषच देत असेल औषध म्हणून, तर तो रोगी जगू शकत नाही. तसं तू मी रोगी आहे, मी मोहानं आधीच ग्रस्त झालेलो आहे, मला सांभाळायचं सोडून दिलं तू आणि हे युद्ध नावाचं विष माझ्या समोर आणून ठेवतोयस. अशा प्रकारचा एकदम लहान लेकरासारखा आरोप अर्जुनजी करतायत, भगवंतावर आरोप करतायत. पण एक खासियत लक्षात घ्या, भगवंताला सोडून पळत नाही. तुम्ही देवाला न सोडता कितीही अज्ञानी असं तुमचं हित होतं. तुम्ही देवाला सोडून जर ज्ञान मिळवण्याच्या किंवा ज्ञानी असण्याच्या वल्गना कराल तर निश्चित तुमचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. अज्ञानी असणं गुन्हा नाही, अज्ञानाला आदर्श मानणं हा गुन्हा आहे. त्याच्यामुळे आपलं वाटोळ होत असतं. अर्जुन रागवतोय, सगळं करतोय, देवावर नाराज होतोय, पण देवा सोबतच आहे, देवालाच विचारतोय. त्या ठिकाणी सांगतायत, जैसे आंधळे सुईजे अभंटा का माझव नदी जे मरकटा तैसा उपदेश हा गोमटा उडवला आम्हा. देवा, एखाद्या माकडा आंधळे सुईजे अभंटा, आंधळ आडराणानं पळायला निघावं, मग त्याला काय होत असतं? त्याला काय मार्ग सापडतो का? किंवा माझव नदी जे मरकटा, एखाद्या माकडाला त्या ठिकाणी काय करावं? मद्यप्राशन करून द्यावं किंवा काहीतरी नशीला पदार्थ द्यावा. ते आधीच माकड विचित्रपणा करतं, मी आधीच वेडान त्यात तुम्हाला सांगतोस की युद्ध कर. अशा प्रकारे मला कुठंतरी योग्य ज्ञानापासून तुम्ही दूर करतायत. तैसा उपदेश हा गोमटा ओढवला आम्हा. देवा, तुझा उपदेश म्हणजे माझ्यावर काहीतरी विघ्न आल्यासारखं वाटतंय. मी आधीची काही नेणे वरी कवळीलो मोहे येणे, श्रीकृष्णा विवेक या कारणे पुसिला तुझं. देवा, मला आधीच काही कळत नाही, मला विवेकही कळत नाही, आणि मग मी तुला काहीतरी चांगलं सांगशील म्हणून विनंती करतोय आणि तू मात्र मला अशा प्रकारचा उपदेश करतोयस, हे चुकीचं आहे. श्रीकृष्णा, मला तुम्ही विवेक सांगतायत तो विवेकच आहे, पण अज्ञानी असल्यामुळं अर्जुनाला भगवान सांगतायत तो विवेक आहे असं वाटत नाही. कारण त्याच्या अंतकरणात युद्ध टाळण्याचा दुराग्रह आहे. जसं माणसं स्वतःला जस्टिफाय करतात आणि स्वतःचं त्या ठिकाणी कर्तव्यापासून परान्मुख होत असतात,
त्यामुळं कर्तव्य स्वीकारणं हेच माणसाच्या जीवनातली सर्वात मोठी गोष्ट आहे. आज 10 ओव्यांचं निरूपण झालेलं आहे. यानंतर येत्या काळामध्ये दररोज 10-10 मिनिटाच्या 10 ओव्या आपण सांगण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण.